प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा. अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा. अवघी वसुंधरा. वसुंधरा म्हणजे पृथ्वी किंवा धरती. आज 5 जून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जात आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती लाउदातो सी हे पोप फ्रान्सिस यांचं परिपत्रक आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आज परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे. पृथ्वीचं तापमान वाढत आहे. मोठे मोठे हिमनग वितळत आहेत. फार मोठं संकट ह्या पृथ्वी तलावरती अवतरलेलं आहे. माणूस मात्र स्वतःच्याच विश्वामध्ये मशगूल झालेला आहे. दिवसेंदिवस धरती मातेवर तो करीत असलेल्या अत्याचारामध्ये वाढ होत चाललेली आहे. शेकचिल्लीप्रमाणे ज्या फांदीवरती माणूस बसलेला आहे ती फांदीच जणू काही तो तोडत आहे. कोकिळचं गायन आता फारसं ऐकायला मिळत नाही. जे पक्षी पूर्वी आपल्याला नजरेत दिसायचे ते कधी दिसत नाही. पाण्याचं क्षार वाढत चाललेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं आहे. हवेमध्ये प्रदूषण वाढत चाललेलं आहे. जलप्रदूषणामध्ये देखील वाढ होत चाललेली आहे. वेगवेगळी रासायनिक द्रव्ये समुद्राचं पाणी विषारी बनवत आहेत. नद्यातील माशांचं प्रमाण देखील कमी होत चाललेलं आहे. बऱ्याच प्रजाती हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जुन्या जाणत्या लोकांनी ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या आत्ताच्या नव्या पिढीला पाहायला सुद्धा मिळत नाही आहेत. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. वसईसारख्या ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी बावखलं बुजविण्याची फार मोठी अहममिकाच लागलेली आहे असं दिसून येतं. अशा पार्श्वभूमीवरती वात्सल्याने प्रभूच्या भरली अवघी वसुंधरा अशा शब्दामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला पाचारण करत आहे की ह्या वसुंधरेचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा असं परमेश्वर आपल्याला सांगत आहे. ती सत्तेखाली आणायची म्हणजे तिच्यावरती अत्याचार करायचे नाहीत, तर तिची मशागत करायची, तिची निगा राखायची, तिची काळजी घ्यायची. आणि अशा प्रकारे त्या भूमीवर, त्या जमिनीवर, त्या वसुंधरेवर मनापासून प्रेम करायचं. पोप फ्रान्सिस आपल्या परिपत्रकामध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारत आहेत की आपण ह्या ग्रहावरती राहत आहोत. आपण नक्की काय करत आहोत. आपल्या ह्या ग्रहाचं रक्षण करत आहोत की तिच्यावरती अत्याचार करत आहोत. आणि दुसरा प्रश्न ते आपल्याला विचारत आहेत की आपल्या आधीच्या पिढीने एक सुंदर अशी पृथ्वी आपल्या हातामध्ये सोपवलेली, पुढच्या पिढीच्या हाती आपण कोणत्या प्रकारची पृथ्वी सोपवणार आहोत. आणि ह्या सगळ्यांची सुरुवात फार दूरवरून नाही तर स्वतःच्या घरापासून आपल्याला करायची आहे. की घरामध्ये जर आपण बघितलं बऱ्याच वेळेला पाण्याची टंचाई जाणवत असते, कारण आपण बरंचसं पाणी वाया घालवलेलं असतं. विजेचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो. एकाच घरात 4 रूम्स, 4 वेगवेगळ्या टीव्हीज, फ्रीज, AC, पंखे आणि विजेचं प्रमाण तर फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर त्याचा केला जात असतो असं आपल्याला दिसून येतं. अन्न टंचाईविषयी देखील न बोललेलं बरं अशी परिस्थिती आहे. पोप फ्रान्सिस तर सांगतात की जेव्हा आपण अन्न वाया घालवत असतो तेव्हा ते गरिबांच्या मेजावरून चोरलं जात असतं. बरेचसे लोक भुके कंगाल असताना सुद्धा आज कचरापेटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्न फेकून दिलं जात आहे. प्रत्येक घरी कधीकधी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाची नासाडी होत असते. आपल्या घरातील कपड्यांकडे पहा की बरीच वर्षे न वापरलेल्या कपड्यांचे नुसते ढीग पडलेले आहेत.
परंतु उघडी नागडी पोरं रस्त्यावर असताना त्यांच्या मदतीला मात्र आपण धावून जात नाही. पृथ्वी मातेने दिलेलं हे वस्त्र आपण अशा प्रकारे वाया घालवत आहोत. म्हणून ह्या नैसर्गिक साधन सामुग्रीचा व्यवस्थितपणे वापर कसा करता येईल, त्याचं रक्षण कसं करता येईल आणि ह्या वसुंधरेवरती अगदी मनापासून कसं प्रेम करता येईल त्याच्यावरती चिंतन होणं गरजेचं आहे. ही पवित्र मिस्साबलीमध्ये आपण गात असतो. आमच्या वारली भाषेमध्ये ती किती सुंदर वाटतं बघा. पवित्र 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 प्रभू, पवित्र 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 प्रभू, सारे साहम गतवान भगवान, सारे साहम गतवान भगवान, जुगान जग आखीटना असगीत, जुगान जग आखीटना असगीत, भरलाय तुझे मोठपणान, भरलाय तुझे मोठपणान. सर्गात प्रभूला जय जयकार, सर्गात प्रभूला जय जयकार, धन्य हो प्रभूचे नावानी येतो, धन्य हो प्रभूचे नावानी येतो, स्वर्गात प्रभूला जय जयकार, स्वर्गात प्रभूला जय जयकार. परमेश्वराला स्वर्गात जय जयकार द्यायचा असेल तर ह्या पृथ्वीवरती देखील त्याचा यथायोग्य गौरव होणं गरजेचं आहे. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.